हाय नमस्कार सर्वांना. तर माझ्या एजे मेकर या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आजचा माझा जो ब्लॉग आहे की लास्ट टाइम मी जो ब्लॉग टाकला होता की रुद्राच्या बर्थडेची शॉपिंग करण्यासाठी रुद्राला आम्ही कपडे घ्यायला जात आहोत, पण तेव्हा त्याच्या मम्मीचेच कपडे आपण परचेस केले होते. तर आज मी माझे कपडे परचेस करायला जात आहे. तर आता मी निघालो बदलापूरने आणि आता कपडे घ्यायला थेट चाललोय मालाडला. मालाडला एक असं शॉप आहे की तिथे मोठे मोठे सेलिब्रिटी तिथे कपडे घेतात. म्हणजे तारक मेहताचा उलटा चष्मा सिरियल आहे त्याच्यातले जे आर्टिस्ट आहेत, जे ऍक्टर्स आहेत, ते लोक तिथून कपडे परचेस करतात. तर मी आज जाऊन बघतो तिकडे की नक्की कपडे कसे मिळतात तिकडे आणि स्वस्त आणि रिझनेबल रेटमध्ये ते कपडे मिळतात. तर बघू, तुम्हाला दाखवतो मी. मला आता प्रवास कसा होणार. मी सध्या कारने चाललोय आणि पहिले मी बोरवलीला जाणार आहे. बोरवलीला माझ्या मावशीकडे, माझ्या मावशीच्या पोराला मी सायकल देणार आहे. तर सायकल मी आता वरती कॅरियरला बांधले, ते मी तुम्हाला दाखवतो. तर आता मी पोचलो आहे ठाण्याला. आता ठाण्याने इथून माझीवाडा जो ब्रिज आहे, माझीवाड्याने मी आता राईट मारून घोडबंदर रोडने जाणार आहे. बघू शकता हा आहे पूर्ण ठाणा एरिया. आज माझं नशीब एवढं लक्की आहे की ठाण्याला जो आपण घोडबंदरसाठी राईट मारतो तिथे आज काय ट्रॅफिक नाही आहे. अजून 2-3 गाड्या आहेत, ते पण वरती तुम्हाला दिसत असेल. अहमदाबादला जायला आपण राईट मारणार, त्याच वेळी आपण बोरवलीला जाणार आहोत. आहे आता ती राईट मारणार आहे आणि तिथे काय ट्रॅफिक नाही आहे. सुंदर असं ब्रिजला इथे कलरिंग केलेलं आहे, बघू शकता. ठाण्यामध्ये खूप चांगलं डेव्हलपमेंट झालेलं आहे. तर आता मी पोचलो आहे जो मुंबई अहमदाबाद हायवे आहे, मुंबई अहमदाबाद हायवे. तर आता तिथे मी पोचलो. तर तुम्हाला मी दाखवतो की जे माझ्या राईट साईडला जे आहे तो सरळ वे जातो तो मुंबई अहमदाबादला आणि लेफ्ट साईडला जातो आपल्या मुंबईला. मी आता तिकडे जाणार आहे लेफ्ट साईडला. मला जायचं आता बोरवलीला. तर माझ्या समोर मी तुम्हाला दाखवतोय. बेकार असं इथे जाम लागलेलं आहे, बघू शकता तुम्ही. वरती बोर्ड आहे बघा, घोडबंदर मुंबई वडोदरा सुरत. आता जाम मधून मी निघालोय. मुंबईच्या दिशेकडे मी रवाना होतो आता. बघू शकता ब्रिजवर पण कसा जाम लागलेला पूर्ण वरती, वडोदरा सुरत त्या साईडला जाण्यासाठी. इकडे पण रस्त्याचं काम चालू आहे म्हणून एवढा ट्रॅफिक लागलेला आहे. नाहीतर अशा हायवेला ट्रॅफिक लागणं इम्पॉसिबल असतं. बघू शकता माझ्यासमोर गाड्याच गाड्या आहेत. मला बाईक आणली असते एवढ्यामध्ये निघून पार झालो असतो मी. रस्त्याला काम चालू आहे, JCB लागलेले आहेत. तुम्ही माझ्या राईट साईडला पूर्ण डोंगर पोहोचलेला आहे, त्या रस्त्याचं काम चालू आहे. आय थिंक मी निघालो. निघालो मोकळा झालो. बरं झालं बाई, तसं मोकळा झालं. ट्रॅफिकमध्ये उन्हामध्ये किती AC जरी ऑन केली ना तेवढी गाडी ती गरम होतेच, ते होतेच आणि ती हीट लागतेच शेवटी. फायनली निघालो मी ट्रॅफिकमध्ये. फक्त 4 किलोमीटर राहिले बोरवली. पण ही ट्रॅफिक असं फील होतंय की मला 20 किलोमीटर राहिले. या ट्रॅफिकमध्ये एवढा वैतागलोय. तुम्हीच बघू शकता. 4 किलोमीटर बोरवली आणि ट्रॅफिक का जाऊ देत नाही पुढं. आता काहीच वेळामध्ये मी बोरवलीला पोहोचणार आहे. तर बोरवलीला जे मागाठाणे बस डेपो आहे ते माझे मावशीचे हजबंड आणि त्यांचा पोरगा म्हणजे माझा छोटा भाऊ हर्षल हे दोघंही माझे वेट करत आहेत. कारण की आज हर्षलला सायकल भेटणार आहे. तो बोलला होता त्यांना की मला सायकल हवी. तर माझी सायकल होती ती अशीच मी यूज करत नव्हतो. तर बघू त्याचा हॅपीनेस की त्याला सायकल हवी होती. मला दाखवतो मी, दोघं माझी वेट करतात. आता त्यांचा कॉल आला होता. इथेच लेपला हर्षल जो माझा लहान भाऊ आहे, माझ्या मावशीचा पोरगा आणि त्यांचे हजबंड दोघे माझी इथे वेट करतात. बघू
हर्षल आहे. बस या सर घेतला घ्यायची होती. हा या या. आणि हर्षल हे दोघं गाडीत बसलेत. तर ही सायकल आहे जी मी आणली होती हर्षलसाठी. तिला खाली उतरवतो मी आणि हर्षलच्या हातामध्ये सोपवतो. तर हर्षलला सायकल दिलेली आहे मी. हे बघा हर्षल फुल खुश झाला. हर्षल कसं वाटतंय तुला? तर आता हर्षलला सायकल दिली. हर्षल खूप हॅप्पी झाला, खूप खुश झाला. तो खूप दिवस मागे लागला होता मला की सायकल हवी सायकल हवी. तर त्याला आज सायकल दिली. मला पण खूप बरं वाटलं. तर आता आपला बोरिवलीचा प्रवास इकडे संपतोय. आता मी चालू आहे मालाडला. मी मागाची तुम्हाला सांगितलं होतं की मी आज शॉपिंग करणार आहे. तर बघू आपल्याला काय मिळतंय. मला तर असं वाटतंय की मी ब्लेझरच घेणार आहे. तर बघू आता निघालो मी मालाडला. फायनली मी मालाडला पोहोचलेलो आहे. ज्या ठिकाणी मला शॉपिंग करायची होती त्या शॉपचं नाव आहे परिचय. तर मी याची व्हिडिओ बघितली होती की तारक मेहताचे जे स्टार्स आहेत तारक मेहतामध्ये जे ॲक्टर्स आहेत ते लोक इथून कपडे घेतात. ते मी तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. तर माझ्या एक्झॅक्ट राईट साईडला ते शॉप तुम्हाला दाखवतो मी. तर हे आहे परिचय. मालाडमध्ये शॉप आहे परिचय. बघू आता इथे आपल्याला काय काय मिळते. पण त्याच्या अगोदर वेट करायला लागणार आहे कारण की माधुरी घाटकोपरने येते. ते तर तिला येण्यासाठी आता साधारण 10 ते 15 मिनिटं लागणार आहे. तर तोपर्यंत आपण इथे थांबू. तर फायनली प्रेरणा आणि माधुरी हे दोघं सुद्धा इथे आलेले आहेत. तर मी आता आतमध्ये गेलो होतो. त्यांना विचारलं की तुमचं परिचय जे शॉप आहे ते हेच आहे का. पण ॲक्च्युली त्यांच्या इथे 2-3 शॉप आहेत. इथे एक परिचय शॉप आहे, माझ्या बॅक साईडला एक परिचय शॉप आहे आणि एक पुढे एक परिचय शॉप आहे. तर आता मी तिकडे चाललो आहे. तर ते एक तिथे तुम्हाला व्हाईट कलर. तर बघतो आता की तिकडे आपल्याला ब्लेझर मिळते का, कारण की ते त्यांचं मेन आणि मोठं शॉप आहे. तर हे आहे मालाडमध्ये लोकेटेड परिचय शॉप जे की आहे कौरा विलेजमध्ये. तर चला मी तुम्हाला. तर हे असं बघा तुम्ही आतमध्ये असं शॉप आहे. बघा माझ्या लेफ्ट साईडला बरेचसे असे ब्लेझर आहेत आणि बऱ्याचशा कलर्समध्ये तुम्हाला ब्लेझर इथे अवेलेबल होतील. लग्नाच्या वेडिंग सीझनला जे काही आपल्याला कपडे लागतात, समजा की ह्यांच्या शॉपला सेलिब्रेट येण्याचं कारण फक्त एवढंच आहे कारण की यांचं जे काही कपडे आहेत ते सगळे युनिक आहेत आणि एकदम वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये तुम्हाला इथे बघायला मिळणार आहेत. तर बघू शकता की मोठे मोठे सेलिब्रिटी सुद्धा यांच्या शॉपला आलेले आहेत. ये परिचय 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 9.5 का ब्लेजर है, लग नहीं रहा है. मतलब कम से कम इसका 3-4 गुना ज़्यादा होना चाहिए, लेकिन इतने सस्ते में यहाँ पर मिलता है. तो मैं तो चाहता हूँ कि आप लोग इधर ही आके लो. बेस्ट नहीं है. एक से एक कपड़े हैं. मुझे मजा आ गया. ऐसा लग रहा है कि सारे कपड़े ही खरीद लूं, सारे लेके जाओ. ऐसा लग रहा है. तो आप भी आ जाइए और ये वाला ब्लेजर जरूर लेना. ये मुझे बहुत पसंद है सर. ये बहुत जोरदार ब्लेजर दिया आपने मुझे. तो ये ब्लेजर आप बिल्कुल इसके बहुत सारे पीस बनवा लीजिए. जरूर जरूर. रुद्रा बघा कसा झोपला आहे. चला तर मी पण ट्राय केले 3-4 ब्लेझर. आणि या परिचय शॉपमध्ये तुम्ही तुमचा ब्लेझर स्वतः कस्टमाइज करून सुद्धा तुम्ही त्यांच्याकडून घेऊ शकता. ते तुम्हाला हवं तसं कस्टमाइज करून तुम्हाला ब्लेझर सुद्धा देतील आणि यांच्याकडे 5XL पर्यंत साईज अवेलेबल असते. तर मी या परिचय या शॉपला आलो होतो मालाडला. तर फायनली मला जो ब्लेझर हवा होता, म्हणजे माधुरीने जो गाऊन घेतला होता बड्डे पार्टीसाठी, तर फायनली मला त्याच सेम कलरचा इथं जो ब्लेझर आहे
तो मिळालेला आहे आणि त्याची रेंज आपल्या मुंबईमध्ये मला तर वाटत नाही की कुठे मिळत असेल. तर फक्त 850 रुपीजला हा ब्लेझर मला इथे मिळालेला आहे. तर बरेचसे असे ब्लेझर मी ट्राय पण करून दाखवले. इथे तुम्हाला भरपूर असे कलर्समध्ये तुम्हाला इथे ब्लेझर बघायला मिळते. इथे ब्लेझर्स आहेत, जोधपुरी आहे किंवा मोदी जॅकेट्स असे आणि कुर्ता असो किंवा 3 पीस कुर्ता, हे सगळं तुम्हाला इथे मिळणार आहे. तुम्हाला दाखवतो. आता माझा जो ब्लेझर आहे तो इथे पॅक होतोय, मी घेतलेला आहे. तर मला या दादांनी जो ब्लेझर आहे तो मला आता दिलेला आहे आणि मला तो त्यांनी वेअरिंग करून दाखवला आणि माझी जी साईज होती ती साईज मला इथं ॲक्युरेट मिळालेली आहे. तर फायनली आपण जे आहे आपण जो आपला ब्लेझर होता तो परचेस केला आहे. आता बिलिंग काउंटर आपण बिलिंग पण करतोय. हे या शॉपचे ओनर आहेत. जे शॉप आहे हे जिथे मालाडला आलो होतो तुम्हाला दाखवलं होतं, परिचय करून शॉप आहे. तर तुम्ही पण इथे नक्की व्हिजिट करा. तुम्हाला रिजनेबल रेटमध्ये तुम्हाला हव्या त्या कलरमध्ये तर ब्लेझर्स मिळतील किंवा वेडिंग सीझनचे जे काय तुम्हाला फॅब्रिक हवे असतील ते तुम्हाला इथे मिळतील. तर आजचा ब्लॉग जो आहे मी इथे संपवतोय. तर तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला हे मला तुम्ही नक्की कळवा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि प्लीज द बेल आयकॉन, जेणेकरून माझे व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करेन. बाय बाय.